नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। NDA सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे। PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्याबाबत या ठिकाणी साईन केलेली आहे। तब्बल 20,000 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। आधी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय माहिती दिली आहे त्याच्यानंतर पुढे आपण सविस्तर पाहूया। त्यांनी म्हटलं की देश भर के अपने किसान भाइयों बहनों का जीवन आसान बनाने के लिए हमारी सरकार प्रतिबद्ध है। यह मेरे लिए सौभाग्य की बात है कि लगातार तीसरी बार प्रधानमंत्री के रूप में कार्यभार संभालने के बाद पहला काम उनके लिए करने का अवसर मिला है। इसके तहत PM किसान सम्मान निधि 17वीं किस्त से जुड़ी फाइल पर हस्ताक्षर किया है, जिसका लाभ देश भर के 9 करोड़ किसानों को होगा। आता मराठीमध्ये पाहूया। त्यांनी म्हटले की आमचे सरकार देशभरातील आमच्या शेतकरी बंधू भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी वचनबद्ध आहे। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी पहिले काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। या अंतर्गत PM किसान सम्मान निधीच्या 17व्या हप्त्याशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्याच्यामुळे देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचा फायदा होईल। आगामी काळातही आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी काम करत राहू। पंतप्रधान नरेंद्र मोदी। आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे। किसान सम्मान निधीने तिसऱ्या कार्यकाळाची आता सुरुवात केलेली आहे। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आज PM किसान सम्मान निधीचा 17वा हप्ता जारी करून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली। या अंतर्गत आज 20,000 कोटी वितरित करण्यात आले, ज्याचा सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। किसान सम्मान निधी योजनेचा आतापर्यंत 12 कोटी 33 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे। शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या योजनेतून आतापर्यंत 3 लाख कोटीहून अधिक रक्कम DBT मधून 16 हप्त्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे।